मागील पाठामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील पद्धती सांगा. एक, उत्पादन पद्धती आणि तिच्या दक्षता. दोन, उत्पन्न पद्धती आणि तिच्या दक्षता. आणि शेवटचं खर्च पद्धती आणि तिच्या दक्षता. हा भाग संपलेला आहे. आणि कालच्या तासाला त्यातला पुढला भाग राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी स्पष्ट करा. आजच्या तासामध्ये त्यातील काही काल झालेल्या भागाची उजळणी घेतली. पुढल्या भागाला आपण पोचूया. कारण राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना ज्या अडचणी येतात आणि खरोखरच राष्ट्रीय उत्पन्न मापन करणे क्लिष्ट आणि गुंतागुंतीची पद्धत आहे. म्हणावं तेवढं सोपं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं सोपं नाही. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना दोन अडचणी या ठिकाणी मुख्य दिलेल्या आहेत. एक, तात्विक अडचण, त्यामध्ये 7 विधानं दिली. आणि दुसरं, व्यावहारिक अडचण, त्यामध्ये 8 विधानं दिली. एकूण 15 मुद्द्यांचा प्रश्न आला तर दीर्घोत्तर येऊ शकेल, नसेल तर टिपा कसे येतील. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक अडचणी सांगा. फक्त तात्विक 7 मुद्दे त्याच्यामध्ये येणार. नसेल तर राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी सांगा. अशा प्रकारे तात्विक अडचणी विचारतील किंवा व्यावहारिक अडचणी विचारतील तर तात्विक अडचणी आहे त्याला संकल्पनात्मक अडचणी असं संबोधलेलं आहे. त्यामध्ये कालच्या तासाला आपल्याला झालेला की हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात जमा करू नये. हस्तांतरित देणी याचा अर्थ एका बाजूला व्यक्तीला मिळणारं उत्पन्न आणि दुसऱ्या बाजूला सरकारचा तो खर्च असतो, म्हणून तो राष्ट्रीय उत्पन्नात धरायचा नाही. आणि म्हणून हस्तांतरित देणी पाहत असताना 5 उदाहरणं दिलेली आहेत. एक, निवृत्ती वेतन. 2, बेकारी भत्ता. 3, देणगी. 4, भेट. आणि 5, शिष्यवृत्ती. असे जे हस्तांतरित उत्पन्न आहे हे हस्तांतरित उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाही. काय सांगितलं? एका बाजूला ते व्यक्तीचं उत्पन्न तर दुसऱ्या बाजूला तो सरकारचा खर्च असतो, म्हणून हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात व्याख्यान धरलं जात नाही. पहिले विधान. दुसरं, बेकायदेशीर कृत्य. बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारं उत्पन्न. कालच्या तासाला पण झालं. बेकायदेशीर याचा अर्थ काय? सरकारला जे मान्य नाही. कालचं उदाहरण मी किती दिलं होतं बघा. जुगार, दारू, त्यानंतर ब्राऊन शुगरचं पण उदाहरण दिलं होतं. काही कॉलेजमध्ये ती मुलं ब्राऊन शुगरच्या आहारी गेलेली आहेत. मोठमोठ्या कॉलेजमध्ये ही अवस्था आहे. सांगितलं कोट्यवधी रुपयांची उलाढाल होती 2 नंबरनं ब्राऊन शुगरमध्ये. अगदी हायफाय असणारे कुटुंबातील विद्यार्थी अशा व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. काही नटनट्यांचं परवाचं मी उदाहरण दिलं. एका नटाचं वध झालेलं होता, खून झाला होता बघा, त्याची तपासणी चालू होती. त्यात काही नट्या आहे का, त्या नट्यासुद्धा त्यामध्ये सापडलेल्या आहेत. म्हणजे अशा काही सरकारला जे मान्य नाही गैरकृत्यापासून जे उत्पन्न मिळतं. मोठी उलाढाल आहे बरं का याची. कित्येक कोटी रुपयांचा 2 नंबरचा व्यवहार चालू असतो, तस्करी चालू असते. आणि म्हणून या ठिकाणी त्याच्या कुठेही नोंदी नसतात, म्हणून राष्ट्रीय उत्पन्न धरायचं नाही. आणि म्हणून काळ्या बाजारामध्ये काही ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. आता 11वीला झाले बघा सहकारामध्ये कृत्रिम टंचाई. मार्केटला माल आणायचाच नाही, गोडाऊनमध्ये ठेवायचं. काय होणार? त्या वस्तूचे दर वाढणार आणि दर वाढल्यावर आपल्याला नफा प्राप्त होतो. अशा प्रकारे काळ्या बाजारामध्ये खरेदी विक्री करणे, काही मालाची तस्करी करणे. तस्करी चोरून तो माल एका देशातून दुसऱ्या देशात पाठवणे. असे काही गैरकृत्य बेकायदेशीर व्यवहार आहेत, त्याला सरकारची मान्यता नसते. म्हणून तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्न न्यून
अनुमान होते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न कमी आलं तर चालेल पण चूक होणार नाही, कारण असा व्यवहार राष्ट्रीय उत्पन्नात धरायचा नाही. बघा, या व्यवहारापासून काही उपभोक्त्यांच्या गरजा भागतात, दवंड्याची गरज पूर्ण होते. बघा, ज्यांना ज्याचं 2 नंबर आहे, व्यवहार आहे, त्यांच्या गरजा काय होतात, पूर्ण होतात. पण त्याला सरकारची मान्यता नसल्याने राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा समावेश केला जात नाही. तिसरं तुम्हाला झालेलं विधान सांगितलंय, विनामूल्य सेवा. काय उदाहरण दिलं, आईने मुलाची केलेली सेवा, शिक्षकाने स्वतःच्या मुलांना शिकवणे. आणि त्याचबरोबर दुसरं दिले की छंद म्हणून काही आपण गोष्टी करतो, सेवा, सहानुभूती, दया, करुणा, एकमेकावर उपकार करतो, विना मोबदला एकमेकांची सेवा करतो, राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाही. जिथं काम किंवा सेवा दिल्याबद्दल मोबदला दिला जातो तेवढाच भाग राष्ट्रीय उत्पन्नात धरायचा. विना मोबदला कोणतीही सेवा, कोणतंही कार्य केलं तर राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाही. नंतर 4थं विधान सांगितलं, स्व उपभोगासाठीचं उत्पादन. शेतकरी अनेक प्रकारचा शेतमाल पिकवत असतो, सगळा शेतमाल तो काही विक्री करत नाही. उदाहरण घ्या, एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये ज्वारी पिकवलेली आहे, सगळी ज्वारी विकणार नाही, स्वतःच्या कुटुंबाला थोडी ठेवून घेणार. जर त्याची पाण्याची सोय असेल तर तो मिरची लावणार, मिरची लावला तर तांबडी मिरची चटणीसाठी सगळीच मिरची तो स्वतः शेतकरी विकणार नाही. आपल्या कुटुंबाला काय 2-4 किलो लागेल ते काय करणार आहे, तो ठेवून घेणार. अशा प्रकारे स्वतःच्या उपयोगासाठी ज्या वस्तू ठेवून घेतात. उदाहरण घ्या आणि देतो उदाहरण, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात गुराळघर आहे, गुळ तयार करायचं. मग ज्यांचं स्वतःचं रानऊस आहे, स्वतःचं गुराळघर आहे, त्यांनी स्वतःसाठी त्या गुळ ठेवून घेणार का नाही. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक जण अशा काही शेतमालाच्या वस्तू स्वतःच्या उपभोगासाठी ठेवून घेतात. त्यांचं बाजार मूल्य विचारात घेऊन ते राष्ट्रीय उत्पन्नात धरलं पाहिजे. स्व उपभोगासाठी जी वस्तू वापरतो त्याचं अंदाजे बाजार मूल्य विचारात घेऊन ते राष्ट्रीय उत्पन्नात धरलं पाहिजे. परकीय कंपन्यांचे उत्पन्न. बघा, परकीय कंपन्या भारतात आहेत आणि भारतातील लोक उद्योजकांच्या कंपन्या परदेशात आहेत. त्या देशात उत्पादन झालं असेल तर त्या देशातच धरायचं, पण होणारा नफा त्याच्या मायदेशात धरायचा. गुंतवणूक त्या देशात केलेलं उत्पादन त्या देशात होतं, राष्ट्रीय उत्पन्नात ते उत्पादन धरायचं पण नफा धरायचा नाही. का, उद्योजक काय करत असतात, होणारा नफा आपल्या देशाकडे पाठवतात, पण उत्पादन कार्य कुठं चालू असतं, परकीय देशात. होणारं उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं पण होणारा नफा त्यांच्या मायदेशात धरायचा. काय सांगितलं बघा, मुद्दा काय सांगितला महत्वाचा आहे. काय सांगितलं बघा की परकीय कंपन्यांचं उत्पन्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेच्या मते, कुणाचे मत, कुणाचं आहे, एका व्यक्तीनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मत आहे, जागतिक संघटनेचं मत आहे. अनेक कंपन्या दुसऱ्या देशामध्ये काम करत असतात. त्या कंपन्या काय काम करतात, उत्पादनाचं काम करतात. ज्या देशात उत्पादन चालू आहे त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादन धरायचं, पण त्या कंपन्यांना होणारा नफा त्या देशाच्या उत्पन्नात धरायचा नाही. मग कंपन्यांना होणारा नफा ती कंपनी कोणत्या देशाची आहे त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं. उत्पादन धरायचं नाही, नफा धरायचा. लक्षात आलं का? ज्या देशाची कंपनी आहे ती कंपनी भारतातली, उदाहरण घ्या हिरो होंडा कंपनी जपानची, ती भारतात मोटरसायकली तयार करते. उत्पादन कुठं चालू झालं, भारतात. उत्पादनाचं काय असेल तो खर्च, नफा किंवा काय असेल तर खरेदी विक्री त्याचा व्यवहार भारतात धरायचा. का, उत्पादन कुठं झालं, भारतात. एका वर्षाच्या कालावधीत. म्हणजे उत्पादन झालं की त्या देशात धरायचं, पण हिरो होंडा कंपनीला होणारा नफा भारतात धरायचा नाही, तो जपानमध्ये धरला पाहिजे. उत्पादन झालं भारतात धरायचा, नफा झाला जपानमध्ये धरायचं. असं कोणत्याही देशाची कंपनी कुठल्याही देशात काम करू लागलं तर होणारं उत्पादन ज्या देशात उत्पादन चालू आहे त्या देशात धरायचं, पण नफा झाला तर ती कंपनी ज्या देशाची
त्या देशात नफा समाविष्ट केला पाहिजे. आता 6वं विधान, सरकारचं क्षेत्र. बघा, सर्वात महत्वाचं आहे सरकारचं क्षेत्र. संरक्षण क्षेत्र बोलायला किती सोपं आहे, पण संरक्षण म्हणल्यावर हवाई दल आलं, पाण्यातलं जल दल आलं, हवेतनं वायू दल आलं. किती आहेत? तिन्ही दलामध्ये काम करणारे किती साहित्य असतील, किती लोक असतील, किती उत्पादन करावं लागेल संरक्षणासाठी. हे झालं सीमेचं अंतर्गत संरक्षण. किती पोलीस काम करत असतील, किती पोलीस गाड्या पळत असतील, किती लोकांना पकडलं असेल, किती लोकांना तुरुंगात टाकलं असेल, कितीतरी आकडेवारी आहे ना. न्यायदान व्यवस्था, प्रत्येक जिल्ह्याला न्याय व्यवस्था, आणि तिथं न्याय नाही लागला तर हायकोर्टाची व्यवस्था, न्यायदान व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था प्रत्येक ठिकाणी सांभाळावं लागतं. अशा सार्वजनिक सेवेचं मूल्य निश्चित करणं अवघड आहे. कारण सरकार समाजासाठी विविध सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देत असतात. अशा सार्वजनिक सेवेचं मूल्य काढणं अवघड असतं, आणि म्हणून सार्वजनिक सेवा अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात गणना केली जाते. म्हणजे सरकारचा संरक्षणावर होणारा खर्च, युद्धावर होणारा खर्च, प्रशासनावर होणारा खर्च, जनतेच्या कल्याणासाठी होणारा खर्च राष्ट्रीय उत्पन्नात काय केला पाहिजे? धरला पाहिजे. कारण त्या एका वर्षात सरकारने जनतेसाठी केलेला तो काय आहे? खर्च आहे, तो राष्ट्रीय उत्पन्न धरला पाहिजे. आणि 7वं विधान, किमतीतील बदल. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना किमतीतील बदलाचा परिणाम धरला पाहिजे. वस्तूंची किंमत वाढली, राष्ट्रीय उत्पन्न काय होणार? वस्तूची किंमत वाढली, राष्ट्रीय उत्पन्न वाढणार. वस्तूची किंमत वाढल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढले, पण नगसंख्येत वाढ झालेली नाही. काय झाली? वस्तूची किंमत वाढली, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली, पण उत्पादनात वाढ झाली का? नाही. उत्पादनात वाढ न होता राष्ट्रीय उत्पन्न वाढेल काय? कारण तेजी मंदीची अवस्था आहे. काल सांगितलं, तेजीची अवस्था, किंमत सतत काय होत जाते? वाढत जाते. उत्पादकांना नफा सतत मिळत जातो. मंदीची अवस्था, या ठिकाणी सतत तोटा होत जातो, नफा कधीच होत नाही. अशा प्रकारे किमतीतील बदल झाला तर, वस्तूंच्या किमती वाढल्या तर बाजारभावानुसार जास्त किंमत द्यावी लागते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात काय होते? आकडेवारी वाढून दिसते. देशातील वस्तुरूप उत्पादन कमी झालं तरी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेली असते. अशा प्रकारे तात्विक अडचणी 7 कालच्या चर्चा संपलेली आहे. आजचा नवीन भाग आहे राष्ट्रीय उत्पन्नाची व्यावहारिक अडचणी. उत्पादकांनी पूर्ण खात्रीशीर सांख्यिकीय माहिती काही ठिकाणी उपलब्ध नसते. आकडेवारी गोळा करताना अनेक अडचणी येतात. आकडेवारी सहजासहजी गोळा होत नाही. पहिल्याला तात्विक अडचणीला संकल्पनात्मक अडचणी म्हणतात, तर व्यावहारिक अडचणी करताना सांख्यिकीय माहिती गोळा करताना येणाऱ्या अडचणीचा विचार केलाय. पहिलं विचार आहे दुहेरी गणनेची समस्या. किती वेळा तरी सांगितलं, एकच वस्तू 2 वेळा मोजली जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. पण काही वस्तू अशा असतात, एका व्यवसायात ते मध्यम वस्तू असतात आणि दुसऱ्या व्यवसायात ते अंतिम वस्तू असतात. मग मध्यम धरायचं का अंतिम धरायचं? पुस्तकात उदाहरण छान दिलंय. एखाद्या व्यवसायात ती वस्तू मध्यम वस्तू म्हणून गणली जाते, तर एखाद्या व्यवसायात ती वस्तू अंतिम वस्तू म्हणून गणली जाते. मग कोणत्या वस्तूचा वापर करायचा? कोणती वस्तू धरायची? अंतिम वस्तू धरली पाहिजे. आता घरामध्ये भाकरी करत असताना पीठ अंतिम वस्तू आहे का नाही? आहे. तेच पीठ बेकरीमध्ये अंतिम वस्तू आहे का? बघा, दोन्हीकडे संकल्पना तेच पीठ, दोन्हीकडे संकल्पना बदलली का नाही? हे जे पीठ आहे ते बेकरीमध्ये अंतिम वस्तू नाही. पीठ काय झालं? मध्यम वस्तू. मग बेकरीतील अंतिम वस्तू कोणती? ब्रेड. बरोबर आहे का? बघा, आणि घरामध्ये स्वयंपाक करत असताना अंतिम वस्तू पीठ, कारण पिठापासून भाकर. लक्षात आलं का? बघा, बेकरीमध्ये पीठ अंतिम वस्तू नाही, पण तेच पीठ घरामध्ये अंतिम वस्तू आहे. त्यामुळं
या ठिकाणी अंतिम वस्तू कोणती आणि मध्यम वस्तू कोणती याची गणना करताना अडचणी निर्माण होते. काही वेळेला एकच वस्तू 2 वेळा मोजण्याची या ठिकाणी शक्यता होते. गणना 2दा होण्याची भीती असते. दुसरं अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. अमौद्रिक याचा अर्थ काल सांगितलं, पैशाचा वापर न करता काही व्यवहार होतात काय. का तुम्ही उदाहरण दिला, भुईमुगाच्या शेंगा तोडायला गेल्या तर काय करता, पगार दिला जात नाही. वस्तूच्या स्वरूपात आपल्याला तो मोबदला दिला जातो. भात कापायला गेल्यावर पगार दिला जात नाही. पाहिजे 2 पाहिजे काय करतात, तुम्हाला भातच दिलं जातं. दुसऱ्याने उदाहरण दिलं, शाळूची मोडणी करायला गेल्यानंतर पाठीवर तुम्हाला शाळूची कणसच देतात. घरात बडवायचं, वारं द्यायचं आणि तुम्ही दर्पाला वापर करायचा. सांगण्यात येतो काय, काही व्यवहारात पैशाचा उपयोग केला जात नाही. तिथे काय म्हणायचं, अमौद्रिक म्हणजे पैशाचा वापर केलेला नाही. शेती व्यवसाय अजून उदरनिर्वाहासाठी केला जातो. बराच भाग उपभोगासाठी वापरला जातो. वस्तू आणि सेवा बदलल्या तर विनिमय केला जातो. उत्पादन आणि उपभोग राष्ट्रीय उत्पन्न करत असताना उत्पन्नात केला जाऊ शकत नाही. अमौद्रिक क्षेत्राचं अस्तित्व राष्ट्रीय उत्पन्नात धरलं जात नाही, पण त्या वर्षाचं ते उत्पन्न असतं. लक्षात आलं का बघा. भात त्या वर्षी पिकलेला असतो का ना बघा. ज्वारी त्याच वर्षी पिकलेलं असतं. भुईमुग त्याच वर्षी पिकलेलं राष्ट्रीय उत्पन्नात धरलं पाहिजे. पण जिथं आपल्याला विनिमय करत असताना, देवाणघेवाण करत असताना पैशाचा उपयोग केलेला नाही, म्हणून ते राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाही. अपुरी अविश्वासनीय सांख्यिकी अडचणी. तुमचं उदाहरण दिलं काल बघा, आठवते का. प्रत्येकाच्या कुटुंबात डायरी देऊन, आता 1 जानेवारी नवीन वर्ष लागलं, 1 तारखेला डायरी नवीन बदलायची. प्रत्येक दिवशी काय काय व्यवहार झाले रोजच्या रोज लिहून ठेवतो का. जसं सहकारी क्षेत्रामध्ये 12 ते 14 वैधानिक पुस्तकं शिकवली, आठवते का. ते अचूक ज्या त्या नोंदी केल्या पाहिजेत सहकार कायद्याच्या नियमाप्रमाणे. तसं आपल्या कुटुंबामध्ये काय कायदा केलेला नाही. काय केलाय, प्रत्येकाचा जमा खर्च दाखवला पाहिजे. तुमच्या जमा खर्चाचं ऑडिट झालं पाहिजे. 3 जानेवारीला सोमवारी सावित्रीबाई फुलेंची जन्मजयंती आहे, तर त्यासंबंधी तिथं सूचना द्यायला आलो आहे मी. 11वी आणि 12वीसाठी परिसंवाद किंवा एकांकिका स्पर्धा आहे आणि विषय मी सावित्री बोलते. 5 मिनिटं वेळ असणार आहे आणि VSP मॅडमांच्याकडे तुम्ही नावं देऊ शकता. मला नावं द्यायची. एवढंच क्लिक करायचं. कितवा मुद्दा झाला, 3रा मुद्दा झाला. मुद्दे बघा बरोबर आहेत का बघा. 1 दुहेरी गणनेची अडचण, 2 अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व, 3 अपुरी आणि अविश्वसनीय आकडेवारी आणि 4 घसारा. कालच्या तासाला विचारलं होतं घसारा म्हणजे काय. यंत्राची होणारी झीज भरून काढण्यासाठी जी रक्कम बाजूला काढून ठेवली जाते त्याला काय म्हणतात, घसारा. मग घसारा कशावर अवलंबून असतो, घसारा कशावर अवलंबून असतो तर एक दिलंय की त्या यंत्राचं आयुष्य किती आहे. काही यंत्र लवकर बाद होतात, काही यंत्र अनेक वर्ष राहतात. अनेक वर्ष राहत असताना त्याची झीज काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. आणि जे यंत्र लगेच बाद होते त्याची झीज लवकर होणार आहे. घसारा कशावर अवलंबून असतो, यंत्राचं आयुर्मान, आयुष्य किती आहे. आता त्या भांडवली वस्तूचा वापर किती होतो, 4 तास होतो रोज, 8 तास होतो का 24 तास होतो. यंत्र साखर कारखान्याचं उदाहरण दिलं. एकदा कारखाना चालू आहे की 4-5 महिने कारखाना बंदच पडत नाही. 4-5 महिने सतत फिरून यंत्राची काय होणार आहे. तसं दुसरं काही यंत्र असेल, उदाहरण घ्या, ऊसापासून ते ऊस घालून रस तयार करायचे ग्रामीण भागात आहे बघा. आपणच वाढायचं असतं, काही ठिकाणी इलेक्ट्रिक असतं. ते काय 12 महिने चालू असतं का बघा. काही सीझन पुरतं ते, जोपर्यंत शेतात ऊस आहे तोपर्यंत ते वापर करतो. इतर पावसाच्या सीझनला ते बंद असतं, इतर सीझनला बंद असतं. कारखाना 4-4-5-5 महिने न थांबता चालू असतो. यंत्राची झीज जास्त होते. ऊसापासून रस काढणे सतत काही यंत्र चालू असत नाही. म्हणजेच
जे यंत्र सतत वापरतो त्याची झीज जास्त होते आणि जे यंत्र सतत वापरत नाही त्याची झीज कमी होते. म्हणजे यंत्राचं आयुष्य, यंत्राचं स्वरूप, वापरण्याचं स्वरूप, तिची नियमित काळजी आणि देखभाल. बघा आपण परवा उदाहरण दिलं, गाडी किक मारल्यावर चालू झाली, मिस्त्रीकडे कवा जाणार नाही. गाडी बंद पडल्याशिवाय आपल्याला मिस्त्रीची आठवण येत नाही. मन आहे बघा, तहान लागल्यावर मीर खाण्याची, तसं आपलं पद्धत आहे. गाडी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत मूठ वाढवायचं, पाळवायचं, पण गाडी जिथं बंद पडेल तो मिस्त्रीची आठवण येते. असं करून चालणार नाही. सतत तिची काळजी घेतली पाहिजे. ठराविक किलोमीटर झाल्यावर ऑइल बदली केली पाहिजे, किरकोळ रिपेरी दुरुस्ती केलीच पाहिजे. ते जसं महत्त्वाचं आहे तसं यंत्राची झीज होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, सतत पुसलं पाहिजे, फडकं मारलं पाहिजे, त्याला तेल ऑइल घातलं पाहिजे, तर त्याचं आयुष्य काय होणार आहे, वाढणार आहे. ह्या सगळ्या बाबींचा विचार काय, त्याचं आयुष्य किती आहे, त्याचा वापर किती आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याची नियमित काळजी किती घेतो यासाठी. आणि यंत्रांचा होणारी झीज मोजायचं अचूक मापन नाही. किती झीज झाली, किती रक्कम बाजूला काढून ठेवली पाहिजे, अचूक अंदाज येऊ शकत नाही. असे सर्वांना मान्य असेल असं प्रमाण दर कुठंच उपलब्ध नाही. घसारा मोजण्याचं एक समान मापन नसल्याने घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. 5वं, भांडवली लाभ आणि भांडवली तोटा. ज्याच्याजवळ भांडवल असते त्याला मालमत्ता धारक म्हणतात. ज्याच्याजवळ भांडवल असते त्याला काय म्हणतात, मालमत्ता धारकांना मागणीतील बदलाचा किंवा भाववाढीतील बदलाचा परिणाम घडून येतो. कोणावर, मालमत्ता धारकावर. आणि काय दिले बघा, बाजार भावात वाढ झाल्यावर त्याच्या भांडवलीत लाभ होतो आणि बाजार भावात वस्तूच्या किमती कमी झाल्यावर भांडवली तोटा होतो. म्हणजे वस्तूच्या किमतीवर भांडवली लाभ आणि भांडवली तोटा अवलंबून असतो. मग या ठिकाणी पाहत असताना बाजार भावात वाढ झाली तर आपण काय म्हणतो, बाजार भावात वाढ झाली त्याला आपण तेजी म्हणतो आणि बाजार भावात घट झाली तर आपण त्याला काय म्हणतो, मंदी म्हणतो. तेजीच्या काळात भांडवली लाभ होतो, मंदीच्या काळात भांडवली तोटा होऊ शकतो. कारण आर्थिक व्यवहारामुळे असे बदल घडून येतात. कालच्या तासाला जाता सांगितलं बघा, व्यापार चक्र, तेजी मंदीची व्यापार चक्र येत असतात. काही देशाची अर्थव्यवस्था या ठिकाणी नष्ट झालेली पण आहे. निरक्षरता आणि अज्ञान. भारतातील अनेक लहान मोठे उद्योजक, तुम्ही सुद्धा शिकलेले, अचूक आकडेवारी उपलब्ध करू शकत नाही. मागच्या वर्षी 11वे वर्ष तुमचं पूर्ण झालं 11वी, आता 12वीला आहे. 11वीत तुम्हाला शिक्षणासाठी किती पैसा खर्च झाला, शालेय फी, प्रवास खर्च, तुमचा ड्रेस, तुमच्या वह्या, पुस्तकं, बोर्डाचे म्हणजे फॉर्म भरणे, हे सगळा खर्च लिहून ठेवलाय का? मग तुमच्याकडे अचूक आकडेवारी आहे का? तुम्ही ज्ञानी आहेसा, इथं वाचता येतं, तुमच्याजवळ आकडेवारी नाही अचूक, म्हणजे अज्ञानी असतील त्यांचं काय, त्यांच्याकडे जमा खर्च असणार का? नाही. म्हणजे ग्रामीण भागात लघु आणि कुटीर उद्योजक आहेत, अचूक त्यांच्याकडे आकडेवारी उपलब्ध नाही. निरक्षरता, अज्ञान यामुळं या ठिकाणी आपलं एकूण उत्पादन किती झालं, वितरण किती झालं, नफा किती मिळाला, गुंतवणूक किती झाली, कुठल्याही व्यक्तीकडे अचूक आकडेवारी नाही. अज्ञान, निरक्षरता यामुळं राष्ट्रीय उत्पन्न अचूक येऊ शकत नाही. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. बघा, व्यवसायाचा विशेषीकरण करणे याचा अर्थ काय, एकच व्यवसाय करत बसायचं नाही, एका व्यवसायाबरोबर दुसरा व्यवसाय पण करायचा. शाळेला जाता जाता एक 25 लोकांच्या घरामध्ये वर्तमानपत्र टाकून यायचं तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना. तिकडे शाळेचं पण काम झालं आणि इकडे उत्पन्नाचं पण साधन झालं. शेतात येतायचा रिकामे येण्याऐवजी वैरणीचा भिंडा आणायचा. शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय झाला.
शेतीबरोबर वराह पालन, कुक्कुटपालन, मेषपालन सांगितले तुम्हाला सहकार्यामध्ये. असे जोडधंदे करता येतात काय? का मुख्य मी शेतीच करणार, दुसरं काहीच करणार नाही असं म्हणता येत नाही. म्हणजे व्यवसायामध्ये आपल्याला विशेषीकरण करता येतं. पण इथं काय दिले बघा, भारतासारख्या देशामध्ये विशेषीकरणाचा अभाव आहे. कारण विशेषीकरणाचा अभाव असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अडचणी येतात. कारण शेतकरी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, काही ठिकाणी टेलरिंग, कपडे शिवणे, घरामध्ये घरगुती व्यवसाय करीत असतात आणि हे सगळ्या उत्पन्नाची आकडेवारी अचूक येऊ शकत नाही. शेतीची पण माहिती अचूक येऊ शकत नाही, जोडधंदा आहे त्याची पण अचूक माहिती येऊ शकत नाही. आणि म्हणून व्यवसायाचं विशेषीकरणाचा अभाव आपल्या भारतामध्ये दिसून येतो. माल साठ्याचे मूल्य, उत्पादकाकडे काय काय असतो बघा, कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू आणि शेवटी अंतिम वस्तू असतो. पण बघा कारखान्याला कारखानदार आहे, कच्चा माल पाहिजे का नको? तो कच्चा माल काही वेळेला अंतिम पूर्व असतो, काही वेळेला अंतिम सुद्धा असू शकतो. अर्धसिद्ध वस्तू आणि अंतिम वस्तू याचा असणारा साठा म्हणजे माल साठा. एकूण तुमची जिंदगी माल साठा याचा अर्थ. त्या उद्योजकाकडे असणारा एकूण संपत्तीचा साठा कसा असतो? मध्यम वस्तू असतो, त्यानंतर अर्धसिद्ध वस्तू असतो, अंतिम वस्तू, त्या सगळ्याला मिळून शब्द काय दिलाय? माल साठा. यात सकारात्मक आणि नकारात्मक बदल सुद्धा घडून येतात आणि म्हणून मूल्यमापनामध्ये चूक होऊ शकते. अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकतो. माल साठ्याचे मूल्यमापन काळजीपूर्वक करावे लागते. अशा प्रकारे आपल्या कारखान्याजवळ जो मालाचा साठा आहे त्या साठ्यामध्ये अंतिम पूर्व, अंतिम सिद्ध वस्तू किंवा अंतिम वस्तू याची गणना करावी लागते. काही वेळेला सकारात्मक तर काही वेळेला नकारात्मक बदल घडून येतात. सकारात्मक बदल नफ्यात वाढ, नकारात्मक बदल तोट्यात वाढ घडवून आणू शकतात आणि म्हणून चूक अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकते. काळजीपूर्वक मूल्यमापन केलं पाहिजे. अशा प्रकारे या तासाला राष्ट्रीय उत्पन्न हे प्रकरण संपलेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व अभ्यासक्रमात नाही. लक्षात आलं? किती वेळ झालं बंद करत आहे? किती वेळ झालं बंद?